आशाजी आणि त्यांचे पती रमेशजी त्यांचा मुलगा आणि सुनेच्या घरी आले आहेत. आशाजींचा मुलगा प्रवीण आपल्या ऑफिसच्या कामात इतका व्यस्त असतो की त्याला आईवडिलांशी बोलायलाही वेळ मिळत नाही. आणि कधी आशाजींना त्याला काही विचारायचे असेल किंवा काही बोलायचे असेल तो रागाने उत्तर द्यायचा, आई, तू दिवसभर घरी रिकामीच बसलेली असतेस, पण तुझ्याबरोबर वाया घालवायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मला अजून बरीच कामे ऑफिसची करायची आहेत. मला असं त्रास देऊ नकोस, असं म्हणत तो निघून जायचा. सुनई काही कमी नव्हती. खरे तर सुनेचेच आई वडिलांविरुद्ध नकारात्मक गोष्टी बोलून प्रवीणच्या मनात विष कालवले होते. आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या या वागण्याने आशाजी खूप दुःखी असायच्या, पण त्या त्यांचं नशीब समजून दुर्लक्ष करायच्या. आशाजी त्यांच्या काळातील आठवणींमध्ये हरवल्या होत्या. प्रवीणचे वडील एवढ्या मोठ्या पदावर काम करत होते. त्यांनी ऑफिस आणि कुटुंब ह्या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळल्या. तरीही त्यांनी नेहमी आपल्या मुलांना तसेच त्यांच्या पालकांनाही वेळ दिला. ते सगळ्यांशी प्रेमाने बोलायचे आणि आईबाबांच्या भावनांचाही आदर करायचे. पण आमचा मुलगा आणि सून आमच्या भावना कसं समजून घेणार, ते तर व्यवस्थित बोलतही नव्हते. स्वयंपाकघरातील सर्व कामे आशाजी करायच्या, पण तरीही त्यांची सून नेहमीच असं दाखवायची जणू काही घरची सगळी कामं तीच करते. अनेक वेळा आशाजींनी आपल्या सुनेला आपल्या आईशी फोनवर बोलताना ऐकले होते आणि सून नेहमी म्हणायची की एकीकडे मुलाचं शिक्षण तर दुसरीकडे घरची सगळी कामं आहेत, आणि तिसरं म्हणजे माझ्या सासरची मंडळी येऊन माझ्या डोक्यावर बसलेली आहेत. त्यांना इतकेही समजत नाही काम की ही बिचारी एकटा जीव काय काय करेल. मुलाच्या परीक्षांच्या वेळीही ती नेहमीच तिच्या नवऱ्याला सांगायची की तुमच्या आईवडिलांना त्यांच्या घरी सोडा. माझ्या मुलांची परीक्षा चांगली नाही झाली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. आशाजींना सर्व काही गोष्टी माहीत होते, पण पतीच्या प्रकृतीचा विचार करून त्यांनी तोंड बंद ठेवलेले. आशाजी तिला प्रत्येक कामात मदत करत असत, पण तरीही त्यांना सुनेला तिला घरातून हकलून देण्याचे कारण हवे होते. खरं तर आशाजी आपल्या पतीच्या उपचारासाठी आपल्या सून आणि मुलाच्या घरी शहरात राहिल्या आल्या होत्या, कारण त्यांना दररोज गावापासून इतक्या लांब येणे शक्य नव्हते. आशाजींनाही गुडघ्यांमध्ये त्रास होत होता, पण एवढे असूनही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. कधी कधी तर त्या खूप दुःखी झाल्या की त्यांना त्यांच्या नातवासोबत खेळावंसं वाटायचं, पण त्याच वेळेस त्यांची सून त्यांच्यावर ओरडायची की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाला स्पर्श करायची, गुपचूप तुमच्या खोलीत पडून राहा. आशाजींना आता त्यांचं आयुष्य ओझं वाटू लागलं होतं. माझा नवरा आजारी काय पडला तर माझ्याशी प्रेमाचे 2 शब्दही बोलायला कोणी नाही. आशिषजींच्या पतीचे 10 दिवसांनी ऑपरेशन होणार होते आणि आशाजींना गुडघ्यात इतकं दुखत होतं की त्यांना नीट चालताही येत नव्हते. आज रविवार होता, त्यामुळे त्यांचा मुलगा पण घरीच होता. म्हणूनच आशाजींनी त्यांच्या मुलाला त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडण्यास सांगितले की तुझ्या वडिलांचा रिपोर्ट दाखवावा लागेल, पण मुलाने स्पष्ट नकार दिला. आई, मला फक्त रविवारी एकच सुट्टी मिळते आणि त्या रविवारीही तू मला त्रास देऊ लागलीस, त्यापेक्षा तू रिक्षाने जा, असे म्हणत प्रवीण पुन्हा आपल्या खोलीत जाऊन आडवा झाला. आशाजी दरवाजाकडे जात असतानाच त्यांच्या सुनेचा आवाज आला, अहो ऐका ना, मला गाडीने पार्लरला सोडा, बाहेर खूप कडक ऊन आहे. ठीक आहे, तू हो तयार, आतून आवाज आला. ते पाहून आशाजी भरल्या डोळ्याने बाहेर पडून रिक्षा शोधू लागल्या. त्या बिचाऱ्या लंगडत लंगडत चालत होत्या. तेवढ्यात मागून एक रिक्षा चालक येऊन थांबला आणि म्हणाला, आई, तुम्हाला चालताना खूप त्रास होत आहे, तुम्हाला कुठे जायचे आहे असेल तर मी तुम्हाला सोडू का? त्याचे आभार मानून आशाजी रिक्षात बसल्या
आणि मनातल्या मनात त्याला खूप आशीर्वाद देऊ लागल्या. दवाखान्यात पोचल्यावर जेव्हा त्याला पैसे देऊ केले तेव्हा रिक्षावाला म्हणाला, आई, एवढ्या उन्हात पुन्हा पायी कसे जाणार? तुम्ही जाऊन या परत. मी तुमच्यासाठी इथेच उभा आहे. मी तुम्हाला परतही सोडून देईन. रिक्षावाल्याच्या दोन प्रेमळ शब्दांनी आशाजींचे मन भरून आले. जोपर्यंत आशाजींचे पती बरे होते तोपर्यंत कोणीही त्यांच्याकडे बोटही दाखवू शकत नव्हते. पण जेव्हापासून त्यांचा अपघात झाला होता तेव्हापासून ते बिचारे पूर्ण असह्य आणि लाचार झाले आहेत. ह्या 2 महिन्यात किती वेळा आशाजींनी आपल्या सून आणि मुलांकडून खरं खोटं ऐकलं कुणास ठाऊक. रमेशजींच्या सेवानिवृत्तीच्या पैशातूनच त्यांच्यावर उपचार केले जात असले तरी त्यांच्यावर उपकार केले जात आहे असे दाखवले जात होते. एके दिवशी आशाजींना त्यांचे पती रमेशजी यांचे जवळचे मित्र मोहनजी यांचा फोन आला की ते संध्याकाळी रमेशजींना भेटायला येत आहे. आशाजींना खूप आनंद झाला की प्रवीणच्या वडिलांनाही थोडे बरे हायसे वाटेल. तिने प्रवीणला सांगितले की तुझ्या वडिलांचे मित्र येत आहे, त्यामुळे त्यांच्याकरिता थोडा नाश्त्याचा बंदोबस्त करून ठेव. जो काही खर्च येईल तो तुझ्या वडिलांच्या पैशातून वजा करून घे. त्यांचे नाव ऐकताच रमेशजींच्या हृदयात एक नवी ऊर्जा संचारली. पण त्यांच्या सुनेने काही बनविण्यास स्पष्टपणे नकार दिला. आशाजींनी कसं तरी लंगडत सगळी कामं केली. संध्याकाळी जेव्हा त्यांचे मित्र त्यांना भेटायला आले तेव्हा रमेशजी खूप खुश झाले. त्यांनी त्यांची पत्नी आशाजी आणि सून यांच्याशी ओळख करून दिली. प्रवीणला भेटल्यानंतर त्यांचा मित्र म्हणाला, बाळा, आज तू जे काही आहेस ते तुझ्या आईबाबांमुळेच आहे. तुझ्या आईने तुझे पालनपोषण करण्यास कोणतीही कसर सोडली नाही. सगळी कामं सांभाळून तिने कधी वेडेवाकडे तोंड केले नाही. हे सर्व करणं सोपं नाही. आता त्यांना आनंद देण्याची पाळी तुमची आहे. आपल्या पालकांचा नेहमी आदर करा. त्यांना कधीही दुखू नका आणि त्यांची मनापासून सेवा करा. ते अजूनही बोलतच होते की त्यांची सून त्यांना अडवत म्हणाली, काका, वाईट वाटू नका, परंतु हे काही अगदी जगावेगळे पालक नाहीत ज्यांनी त्यांच्या मुलांना वाढवले आहे. त्यांनी काही वेगळे केले नाही. प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी इतके तर करतच असतो. त्यावर प्रवीण म्हणाला की होय काका, प्रीती अगदी बरोबर बोलत आहे आणि असेही आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. आईवडिलांना सुखी ठेवण्यासाठी त्यांची सेवा करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडलेली नाही. आपल्या मुलाचे आणि सुनेचे कठोर शब्द ऐकून आशाजींच्या डोळ्यात पाणी आले. तिला सर्वांसमोर स्वतःला कमकुवत सिद्ध करायचे नव्हते, म्हणून तिने आपल्या पल्लूने आपले अश्रू पुसले आणि पाहुण्यांना म्हणाली, प्रवीण आमची खूप काळजी घेतो. तो खूप चांगला मुलगा आहे आणि आम्हाला कशाचीही कमी पडू देत नाही. तितक्यात प्रवीण रागाने म्हणाला, आई प्लीज, माझ्यासमोर चांगले वागण्याचं नाटक करू नकोस. तूच या लोकांना सांगितलं असशील मला हे सगळं बोलायला आणि आता भोळी बनत आहेस. मुलगा प्रवीणच्या तोंडून असे कठोर शब्द ऐकून आशाजींचे डोळे भरून आले. अंथरुणावर पडलेल्या रमेशजींना जणू मोठा धक्काच बसला आणि ते झोपूनच बोलले, ज्या मुलाचे अगदी नाजूकपणे पालनपोषण केले आणि ज्याच्यावर आपले आयुष्य अर्पण केले, तोच मुलगा आज आपल्या आईवडिलांच्या पालनपोषणावर प्रश्नचिन्ह उभा करत आहे आणि तोही आपल्या पत्नीसमोर. अरे, तुझ्या बायकोने तुला अशा जाळ्यात बांधले आहे ज्यामुळे तुला इतर कोणीही दिसत नाही. दुसरीकडे प्रवीणचे बोलणे ऐकून प्रीतीला खजिना सापडल्यासारखा आनंद झाला होता. अखेर तिला जे हवं होतं तेच होत होतं.
वास्तविक प्रीतीने गोड गोड बोलून प्रवीणला आपल्या जाळ्यात अडकवले होते. आता प्रवीणला प्रीतीच्या प्रत्येक गोष्टीची खात्री पटत होती. एके दिवशी प्रवीण ऑफिसमधून परतला तेव्हा त्याला बरे वाटत नव्हते. प्रीतीने चेक करून पाहिले तर प्रवीणला ताप आला होता. त्याचं शरीरही खूप दुखत होतं. प्रीतीने मुद्दाम आईवडिलांना काहीही सांगितले नाही आणि रात्रभर प्रवीणची सेवा करण्याचं नाटक करत राहिली. सकाळी जेव्हा आईला कळाले तेव्हा ती प्रवीणकडे गेली आणि विचारू लागली, बेटा, तू मला सांगितले नाहीस की तू आजारी आहेस. मला माहीत असते तर मी काढा बनवला असता, लगेच बरे झाले असते. इतक्यात प्रवीण आईला रागातच म्हणाला, तू तर रात्री मस्त गाढ झोपली होतीस. माझे शरीर किती दुखत होते माहीत आहे का? बिचारी प्रीती रात्रभर जागी राहिली, मला औषध दिले आणि वेदना कमी करण्यासाठी माझे पाय दाबत राहिली. तेव्हा मी कुठेतरी झोपू शकलो. प्रवीणने असं म्हटल्यावरती त्यांना असे वाटले जणू आशाजींच्या आयुष्यभर केलेल्या मेहनतीवर कोणीतरी बादलीभर पाणी ओतले. आशाजी समंजस आवाजात म्हणाल्या, बेटा, तुझा दरवाजा बंद असतो. तुला काय त्रास होत आहे हे मला कसे कळेल? अगदी असंही तू अगदी बरोबर आहेस. तुझी बायकोच तुझे सर्वस्व आहे. आम्ही तुझ्यासाठी कधीच काही केलेलं नाही. दरम्यान रमेशजी म्हणाले, बेटा, मी दिवसभर ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होतो, पण तुझ्या आईने रात्रभर जागून तुझी काळजी घेतली आहे. तुला कोरड्या जागी झोपवायची आणि स्वतः मात्र ओल्या जागेवर झोपायची. पण तरी तिने कधी तक्रार केली नाही. अशी आहे तुझी आई. तू मोठा झालास तेव्हा परीक्षेच्या वेळीही तू उशिरापर्यंत जागरण करत होतास. तेव्हा तुझी आई तुझ्यासोबत जागायची. कधी ती तुला चहा बनवायची तर कधी तुझं डोकं दाबायची. मी फक्त माझे पैसे खर्च केले होते, पण तिने तिच्या दिवसांची शांतता आणि रात्रीची झोप तुझ्यासाठी अर्पण केली होती. आणि जेव्हा तू प्रीतीशी लग्न करण्याबद्दल बोललास तेव्हा सगळे तुझ्या विरोधात होते, पण तुझी आई तुझ्या पाठीशी उभी होती. लग्नानंतरही तिने आपल्या सुनेवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं, पण सुनेने मात्र कधीही तुझ्या आईला आपली आई मानलेच नाही. तिने फक्त तुझ्यावर आपला अधिकार गाजवला. आम्ही इथे आल्यानंतरही ती फक्त तुझ्या आवडीचे जेवण बनवते. मी माझ्या बचतीतून एक महागडी भेटवस्तू आणली आहे असे सांगून ती तुला तुझ्या आकर्षणाच्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी झाली. हळूहळू ती तुला आमच्यापासून दूर नेत आहे हे आम्हालाही कळत होते, पण आमच्या संगोपनावर आमचा विश्वास असल्याने आम्ही काहीच बोललो नाही. पण आईवडिलांच्या त्यागावर प्रश्नचिन्ह लावण्याइतपत मुलगा जाईल हे आम्हाला माहीत नव्हते. सकाळी नाश्ता घेऊन तुझी आई तुझ्यासमोर खोलीत गेली तेव्हा तू म्हणालास की नाश्ता इथेच ठेव आणि निघून जा, आम्ही ते नंतर खाऊ. बिचारी प्रीती रात्रभर झोपली नाही. तिला पूर्ण झोपू दे. बेटा, काल आलेल्या तुझ्या बायकोची तुला एवढी काळजी, आणि ज्या आईने तिच्या झोपेची पर्वा न करता तुला खूप मोठं केलं आणि या जगात स्वाभिमानाने जगण्यास सक्षम केले, तिच्या सर्व प्रयत्नांना तू क्षणार्धात नाकारले. प्रवीण काहीतरी बोलणार होता, पण बाबांनी त्याला अडवले आणि म्हणाले, कोणीतरी खरंच सांगितले आहे की आपलेच नाणे खोटे असेल तर दुसऱ्यांना बोलण्यात काय अर्थ आहे. पण आता पाणी डोक्यावरून गेले आहे. आता मी माझ्या पत्नीचा अपमान सहन करू शकत नाही. बाळा, तुला आणि तुझ्या पत्नीला तुमच्या आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा. आता आम्हाला इथून निघायचे आहे. त्यावर सून निर्लज्जपणे म्हणाली, बाबा, आज तुम्ही पहिल्यांदा खूप छान बोललात, कारण दुसऱ्यांच्या घरी
नोकरासारखे राहण्यापेक्षा स्वतःच्या घरात राहणे कधीही चांगले. त्यावर प्रवीण म्हणाला की थोडा वेळ लागला, पण तुम्हा लोकांपासून माझी सुटका तर झाली. नाहीतर मी ठरवले होते की मी स्वतः तुम्हाला गावी सोडून येईल. मुलाचे आणि सुनेचे हे शब्द ऐकून दोघेही पती पत्नी आपापले सामान गोळा करून गावाकडे जायला निघाले. पण त्यांचा झालेला अपमान त्यांना सहन होत नव्हता. दोघेही रात्री घरी पोहोचले. घरी गेल्यावर खूप दुःख मनात घेऊन दोघेही झोपले आणि सकाळी अंथरुणातून उठलेच नाही. त्यांच्या दुःखातून त्यांना कायमची मुक्ती मिळाली. मुलगा व सुनेला कळताच ते दोघेही तात्काळ दिखावा करत धावपळत करत आले. सर्व विधी झाल्यानंतर प्रवीणने घर विकण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला शहरात जाऊन आरामात राहता यावे म्हणून. जेव्हा वडिलांच्या मित्रांनी हे ऐकलं की त्यांचे घर विकले जात आहे, तेव्हा ते ताबडतोब घरी आले आणि प्रवीणला म्हणाले, बाळा, मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. मात्र प्रवीण त्यांचे काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. तेव्हा ते म्हणाले की बेटा, तुझ्या वडिलांच्या खोलीतील कपाट उघड. तुला जाणून घ्यायचे नाही का तुझ्या वडिलांनी तिला कधी स्पर्श का करून दिला नाही? तेव्हा त्याला आठवले की त्याने किती वेळा वडिलांचे कपाट उघडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला कपाट उघडताना पाहून वडील त्याला नेहमी रागवायचे. ते त्याला कधीच कपाटाजवळ जाऊनही देत नव्हते. पण आज अखेर या रहस्यावरून पडदा उघडणार होता. प्रवीणने कपाट उघडताच आत काही कागदपत्र ठेवलेले दिसले. ती कागदपत्रे उघडल्यावर त्याला वाटले की ही काही जमिनीचे, प्रॉपर्टीचे कागदपत्र असतील. पण ते कागदपत्र वाचताना त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्यावर लिहिले होते की आजपासून 25 वर्षापूर्वी त्यांनी प्रवीणला एका अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते. प्रवीणच्या मेंदूला मुंग्या येऊ लागल्या आणि हातपाय बधीर झाले. जणू काही त्याच्या अंगात जीवच राहिला नव्हता आणि तो कागद त्याच्या हातातून निसटून खाली जमिनीवर पडला. प्रवीणला अशा अवस्थेत पाहून प्रीतीने पेपर उचलून वाचला. तेव्हा तीही थक्क झाली. वडिलांनी आपली सर्व संपत्ती आणि दागिने प्रवीण आणि त्याच्या पत्नीच्या नावे केली होती. आता प्रवीणला मात्र स्वतःचीच लाज वाटू लागली होती की मी हे काय केलं? ज्या आई वडिलांनी या अनाथ मुलाला जमिनीवरून उचलले आणि सिंहासनावर नेले, नवीन जीवन दिले, माझा सर्व आनंद आणि इच्छांना महत्त्व देऊन आपल्या आयुष्याचा इतका मोठा त्याग केला. त्यांना मी काहीच दिवस माझ्या घरात जागाही देऊ शकलो नाही आणि त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवले. त्यांना 2 वेळचे जेवणही सन्मानाने खाऊ घालू शकलो नाही, याची मला लाज वाटते. आज तो स्वतःच्या नजरेत पडला होता. या सर्व घटनांनीच हैराण झालेली प्रीती थोडा वेळ काहीच बोलू शकली नाही, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवत प्रवीणला सांगितले की मी तुमची गुन्हेगार आहे, जे आयुष्यभर तुमच्या आईवडिलांविरुद्ध तुमच्या मनात विष ओतले आहे. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. पण आता काय करता येईल? सगळे निघून गेल्यावर प्रवीण तिथून उठला आणि आईवडिलांच्या फोटोसमोर गुडघे टेकून त्यांची माफी मागू लागला. आई, बाबा, मला माफ करा. आम्ही घोर पाप केले आहे. मुलगा होण्याचे माझे कर्तव्य सुद्धा मी पार पाडू शकलो नाही. आई वडिलांच्या फोटोसमोर रडता रडता त्याचे डोळे लागले. तेव्हा अचानक त्याला असे वाटले की कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की जर तुम्ही आम्हाला हा आदर आणि थोडे प्रेम आम्ही जिवंत असताना दिले असते, तर आज आम्ही सुखाने आणि शांतपणे मरण पावलं असतं. आता तुम्हाला तुमच्या
कृत्याचा पश्चाताप झालेला आहे, तर आम्हालाही आमच्या तपश्चर्येचे फळ मिळाले आहे. आता आम्हालाही शांतपणे मुक्ती मिळेल. प्रवीण अचानक झोपेतून जागा झाला. पाहिले तर समोर कोणीच नव्हते, पण ते आपलेच आईवडील असल्याची जाणीव त्याला झाली होती. कारण लहानपणी त्याची आई त्याच्या डोक्यावर असाच हात ठेवून आशीर्वाद द्यायची. त्याने आपल्या आईवडिलांचे आभार मानले आणि ठरवले की ते घर आता विकायचे नाही, तर तेथे वृद्धाश्रम बांधून आयुष्यभर तेथे राहणाऱ्या लोकांची सेवा करणार. मित्रांनो, आईवडील आहे तोपर्यंत त्यांची मनोभावे सेवा करून घ्या. नंतर पश्चाताप करण्याव्यतिरिक्त काहीच शिल्लक राहत नाही. मित्रांनो, आजची कथा